विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण चॅप्टर नंबर 2 पेज नंबर 63 वर दिलेले आहे. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स याची थोडी माहिती पाहणार आहोत. पहा, पेज नंबर 64 समोर ठेवलं तरी चालेल किंवा फक्त ऐकायची थोडीशी माहिती. हा टॉपिक सुद्धा अत्यंत सोपा आहे, फायनल अकाउंट सारखंच आहे. नफा न मिळवणाऱ्या संस्थेचे हिशेब ठेवण्याची पद्धत. आत्तापर्यंत आपण जो अभ्यास केला तो ट्रेडिंग ऑर्गनायझेशन होता, म्हणजे नफा मिळवण्यासाठी ज्या संस्था स्थापन होतात ते हिशेब कसे ठेवतात त्याची माहिती आपण पाहिली. फायनल अकाउंटमध्ये त्यांचा मुख्य हेतू काय होता? नफा मिळवणाऱ्या संस्थेचा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट. परंतु आता जो आपल्याला टॉपिक पाहायचा आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स, याच्यामध्ये नफा मिळवणं हा मुख्य हेतू नसतो. तर काय असतो मग? टू गिव्ह सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स ऑर टू द सोसायटी ॲट लार्ज. सेवा पुरवणं, सभासदांना सेवा पुरवणं हे त्यांचा मुख्य हेतू असतो. दे आर नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग. नफा मिळवण्यासाठी ते स्थापन झालेले नसतात. या संस्था कशा हिशेब ठेवतात ते आपल्याला पाहायचे. यात कोणकोणत्या संस्था येतात? मग स्पोर्ट्स क्लब येतं पहा, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, विद्यापीठं, त्यानंतर ट्रेड युनिट्स, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स. ट्रस्ट शब्द ज्या संस्थेच्या नावात आहे ना, साई संस्थान ट्रस्ट, शनी शिंगणापूर ट्रस्ट, हे की नाही, ट्रस्ट नाव आलं की समजून घ्यायचं की या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आहेत. अजून सोशल वेलफेअर असोसिएशन्स, रिलिजियस कन्सर्न्स, रिलिजियस म्हणजे धार्मिक, लायब्ररीज एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ही सगळी त्यांची उदाहरणं आहेत. मग यांचा मुख्य हेतू काय असतो? द मेन ऑब्जेक्ट इज टू गिव्ह सर्व्हिसेस टू द मेंबर्स. सभासदांना सेवा पुरवणं. मग हे हिशेब कसे ठेवतात? जसं आपण पाहिलं, नफा मिळवणाऱ्या संस्था नाही का, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतात. तसं या संस्था काय करतात? प्रॉफिट अँड लॉस नाही करत, कारण त्यांचा हेतूच नफा मिळवणं नसतो. मग या संस्था इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट करतात. या संस्था ट्रायल बॅलन्स नाही करत. मग त्याच्याऐवजी काय करतात? त्या ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी आपल्याला आता काय दिलेलं असेल, उदाहरणार्थ रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलं असेल, आणि त्याच्यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट करायचं आहे. आपल्याला 2 अकाउंट परीक्षेला विचारले जातात महत्त्वाचे. पहिलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट करायचं आहे, आणि दुसरं कोणतं करायचं आहे? बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मागच्या सारखंच आहे. मग याच्यामध्ये या संस्था ज्या असतात याच्यामध्ये संस्कृती, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, हेल्थ या संस्था यासाठी स्थापन झालेल्या असतात, सेवा पुरवणं. डिव्हिडंड देत नाहीत या संस्था, लक्षात ठेवायचं. कॅनॉट गॉट द डिव्हिडंड. डिव्हिडंड काही याच्यात मिळवलं जात नाही. इट इज प्रोहिबिटेड, म्हणजे मनाई केलेलं असतं याच्यात लाभांश वगैरे. त्यानंतर कॅपिटल फंड तयार करतात या संस्था, निधी तयार करतात. तो कसा केला जातो? एंट्रन्स फीज, उत्पन्नाचा मार्ग आहे या संस्थेचा. त्यानंतर सरप्लस आता नवीन शब्द आलेला आहे याच्यामध्ये. जसं आपण नेट प्रॉफिट म्हणतो ना, तसं याच्यामध्ये आपण इन्कम एक्सपेंडिचर क्लोज केल्यानंतर नफा जर झाला तर त्याला सरप्लस, वाढावा असं म्हणायचं.
लिगशियस शब्द एक लक्षात ठेवायचा. लिगशियस म्हणजे मृत्यूपत्रान्वये दान. काही लोक काय करतात, मृत्यूपत्रान्वये दान देतात संस्थेला, त्याला लिगशियस म्हणतात. काही लोक डोनेशन देतात. हे सगळं आपल्याला त्या कॅपिटल फंड निर्मितीसाठी असतं आवश्यक, ते त्याच्यात ॲड करायचं असते ॲडजस्टमेंटनुसार. कशासाठी हिशोब ठेवायचा हे की नाही. ते एवढ्या मोठ्या संस्था आहेत, तुम्ही पाहता नाही का, उदाहरणार्थ साई संस्थांची ट्रस्ट आहे नाही का, संस्था आहे. सरकारला सुद्धा या संस्था पैसे पुरवतात. कोटी लोक काय करतात, डोनेशन देतात, हे की नाही. मग या संस्थेचे हिशेब ठेवणं पण महत्त्वाचं असतं की नाही. टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, हे पैशाचे व्यवहार नियंत्रण व्हावं म्हणून हिशेब ठेवायचे असतात. मग याच्यामध्ये इन्कमचे मार्ग कोणते आहेत, सोर्स ऑफ इन्कम्स अँड हेड्स ऑफ एक्सपेंडिचर, खर्चाचे कोणते आहेत, याच्यातून असतं. तर याच्यामध्ये या इन्कम अँड एक्सपेंडिचर जर आपण क्लोज केलं, तर जर उत्पन्न आलं तर म्हणजे थोडक्यात इन्कम बाजू जास्त आली, त्यातून खर्च वजा झाले तर सरप्लस येईल, त्याला वाढावा म्हणायचं आहे. आणि जर खर्च जास्त झाला तर त्याला डिपिसिएट म्हणायचं. आता डिपिसिएटला आपण तूट म्हणूया. म्हणजे या संस्थेचे हिशोब ठेवल्यामुळं नाही का, काही गैरव्यवहार, मिसॲप्रोप्रिएशन, माल प्रॅक्टिस टाळता येते, म्हणून हिशोब ठेवायचा असतो. कॅश ॲसेट. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की रिसिप्ट आणि पेमेंट आपल्याला दिलं असेल गणितामध्ये. हे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट रिअल अकाउंटच्या नियमानुसार चालतंय पहा. रिअल अकाउंटचं नियम आपण 11वीला शिकलेलंच आहोत नाही का. ऑल रिसिप्ट्स आर शोन ऑन द डेबिट साईड. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं जाईल गणितामध्ये. रिसिप्ट सगळ्या डेबिट बाजूला अँड ऑल पेमेंट्स आर शोन टू द क्रेडिट साईड. आणि याच्याबरोबर कधी कधी आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट पण देतात. या संस्थेचे जे पेज नंबर 66 काढू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये दिले उत्पन्नाचे मार्ग वेगवेगळे आहेत, त्यांचे टाईप्स ऑफ रिसिप्ट आपण थोडक्यात पाहूया. पहिले आहे कॅपिटल रिसिप्ट. काय आहे कॅपिटल रिसिप्ट? कॅपिटल रिसिप्ट म्हणजे भांडवली मिळकत, आर नॉन रिकरिंग इन नेचर, म्हणजे पुन्हा पुन्हा ती मिळत नाही आहे. याचे उदाहरणं लक्षात ठेवायचे पहा. एक्झाम्पल, स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग, म्हणजे बिल्डिंगसाठीच डोनेशन दिलं असेल मग ते कॅपिटल रिसिप्ट होतं. त्यानं स्पोर्ट्स टुर्नामेंट्ससाठी दिलं असेल डोनेशन, डोनेशन फॉर लायब्ररी असेल, लाईफ मेंबरशिप फीज असेल, सेल्स प्रोसेस ऑफ फिक्स ॲसेट, हे सगळं कॅपिटल रिसिप्ट म्हणायचं आलं. भांडवली मिळकत हे आपल्याला लायबिलिटी बाजूला लिहायचं आहे. बॅलन्स शीटच्या कुठं लिहायचं असतं? लायबिलिटी बाजूला. दुसरा मुद्दा याच्यामध्ये उत्पन्न मिळवण्याचा रेव्हेन्यू रिसिप्ट. रेव्हेन्यू म्हणजे विच आर रिकरिंग इन नेचर, पुन्हा पुन्हा मिळणार, रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम, म्हणजे नियमित उत्पन्न. उदाहरणार्थ रेंट, या संस्थेचे काही खोल्या वगैरे असतील तर त्यांना रेंट महिन्याला भाडं मिळतं, पुन्हा पुन्हा मिळत राहतं दर महिन्याला नाही का. लॉकर रेंट असतं, इंटरेस्ट रिसिप्ट, व्याज मिळालं, हे सगळं रेव्हेन्यू रिसिप्ट असतं. रिसिप्टचे 2 प्रकार केलेले आहेत. पेज नंबर 67वर दाखवलं आहे पहा. एक कॅपिटल रिसिप्ट असेल तर तुम्ही बॅलन्स शीटला दाखवायचं आहे, आणि रेव्हेन्यू रिसिप्ट असेल तर तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला दाखवायचं असतं. ऑल रिसिप्ट्स आर नॉट इन्कम. कॅपिटल रिसिप्ट्स अँड कन्सिडरेड इन अ डिफरंट मॅनर, वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलं जातं ते. आता पेमेंट पाहिजे आपल्याला, जसं भांडवली मिळकत तसं भांडवली खर्च पण आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च, म्हणजे लॉंग पिरियडसाठी, दीर्घ कालावधीसाठी तो खर्च करावा लागतो. उदाहरणार्थ पहा, परचेस ऑफ लँड, एकदा जमीन खरेदी केली की परत करायची गरज नाही. फर्निचर, मशनरी, हे सगळं कॅपिटल एक्सपेंडिचर असतं. त्यानंतर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे तो खर्च शॉर्ट पिरियडसाठी, तो पुन्हा पुन्हा करावा लागतो. उदाहरणार्थ सॅलरी, पगाराचा खर्च महिन्याला द्यावा लागतो. टॅक्स असेल वर्षाला भरावं लागतं. इन्शुरन्स, विम्याचा हप्ता असेल, इन्शुरन्स प्रीमियम.
त्यानंतर मग कॅपिटल एक्सपेंडिचर सांगितलं की नाही का. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे फॉर लॉंग टाईम पिरियडसाठी आणि नॉन रिकरिंग असतं ते. मग हे कुठं दाखवायचं सांगितलं तुम्हाला कॅपिटल एक्सपेंडिचर. बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला, उदाहरणार्थ लँड अँड बिल्डिंग असेल तर कुठं लिहू आपण, ॲसेट बाजूला, फर्निचर, मशिनरी. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, पुन्हा पुन्हा करावे लागणारे खर्च. देअर एक्सपेन्सेस आर रिकरिंग इन नेचर, म्हणजे पुन्हा पुन्हा करावे लागतात. हे कुठं दाखवावं लागतं तुम्हाला, एक्सपेंडिचर बाजूला लिहायचे असतात ते. पेज नंबर 68वर रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचा नमुना दिलेला आहे, तो फक्त पाहायचा आहे. रिसिप्ट म्हणजे मिळकत, पैसे आलेले, आणि इथं पुस्तकामध्ये 68 पानावर त्या ठिकाणी परत रिसिप्ट छापलं आहे क्रेडिटला, ते खोडायचं आहे तिथे. एक्सपेंडिचर, रिसिप्ट आणि पेमेंट शब्द लिहायचा आहे तिथं. क्रेडिट बाजूला चुकून रिसिप्ट छापले, तिथं काय करा, पेमेंट लिहा. मग याच्यामध्ये आपल्याला हे लिहायचं नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. फक्त पहा, पान 68वरचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फक्त पाहून घ्यायचं आहे, लिहायची आवश्यकता नाही आहे. आपल्याला जे करायचं आहे अकाउंट ते पान 70वर आहे. पहा, 70 पानावरचा फॉर्मॅट तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायचा आहे. पुस्तकात व्यवस्थित लिहिला अगदी तसा, तो आपण समजून घेऊया. वरती आपण नेहमीप्रमाणे इन द बुक्स ऑफ स्पोर्ट्स क्लबचं नाव दिलेलं असतं, किंवा स्कूल कॉलेजचं नाव असतं आहे, लायब्ररी असेल, ट्रस्ट असेल, गणितात दिलेलं असतं ते. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च, हे साल टाकायचं फक्त. पहा, डेबिट बाजूला एक्सपेंडिचर दिलेलं आहे, क्रेडिट बाजूला इन्कम दिलेलं आहे. हे जे अकाउंट आहे ना, इन्कम अँड एक्सपेंडिचर, नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार चालतं. डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, पहा डेबिट बाजूला एक्सपेंडिचर घेतले, अँड क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स, क्रेडिट बाजूला इन्कम आहे. हे अकाउंट महत्त्वाचं आहे, हे तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. पहा, आपण डेबिट बाजू पाहू. पहिल्यांदा दिले, पहा, टू सॅलरीज पेड, इनर कॉलम लिहिले, त्याच्यातून लास्ट इयरचा असेल का, या अकाउंटला चालू वर्षाचा हिशोब आला पाहिजे, लक्षात ठेवायचं. मग लास्ट इयरचा असेल तर लेस करायचं, नेक्स्ट इयरचा असेल तर लेस करायचं, चालू वर्षाचं असेल तर ॲड करायचं, ॲड आउटस्टँडिंग, आणि मागच्या वर्षाची पण ह्या वर्षी दिले असेल तर ते पण त्या ठिकाणी ॲड करायचे. त्यानंतर वेजेस आहे, टू वेजेस, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू रेंट, टू इंटरेस्ट, टू कन्व्हिनियन्स म्हणजे सुविधांचा खर्च, टू रेट्स अँड टॅक्सेस, टू इन्शुरन्स प्रीमियम आहे, टू ऑडिट फीज आहे, हिशेब तपासणीची फी, टू ऑफिस एक्सपेन्सेस, टेलिफोन, मोबाईल एक्सपेन्सेस, मेडिसिन्स, स्पोर्ट्स मटेरियल. इथं ओपनिंग स्टॉक घ्यायचा, त्याच्यात ॲड परचेस, आणि मग त्याच्यातून लेस क्लोजिंग स्टॉक, ते गणितात आपल्याला समजणारच आहे. टू रिपेअर्स अँड मेंटेनन्स, टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस, टू न्यूजपेपर अँड पेरियडिकल्स, टू सन्ड्री एक्सपेन्सेस, टू लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट्स, टू डेप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट्स. आणि शेवटी जर क्रेडिट बाजू इन्कमची जास्त आली, खर्च वजा झाले डेबिटचे, तर ते सरप्लस येईल. या सरप्लसला काय म्हणतात, एक्सेस म्हणजे जास्त, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. आता क्रेडिट बाजू पाहू. पहा आपण, इन्कम बाजू बाय सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजे काय, वर्गणी. या संस्थेला उत्पन्न मिळवण्याचा तो एक मार्ग आहे, सबस्क्रिप्शन. मग याच्यामधून काय करायचं, लेस, लास्ट इयरचे असेल तर लेस करायची, नेक्स्ट इयरचं असेल तर लेस करायचं. ॲड कोणतं कराल, रिसिव्ड ड्युरिंग लास्ट इयर फॉर करंट इयर, मागच्या वर्षीचे पण आत्ता या वर्षी आलेत, ॲड करायचं आहे. आणि आउटस्टँडिंग चालू वर्षाचं पण ॲड करायचं आहे. त्यानंतर बाय रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड म्हणजे लाभांश, एस पीमधला शब्द आहे, डिव्हिडंड रिसिव्ड, गव्हर्नमेंट ग्रँट्स, जनरल म्हणजे सर्वसाधारण इथं घ्यायचं आहे. ग्राउंड रेंट, ग्राउंडचं काही भाडं असेल. बाय सन्ड्री रिसिप्ट्स, किरकोळ काही उत्पन्न असेल, मिळकत. बाय एंट्रन्स रिसिप्ट, रेव्हेन्यू, पुन्हा पुन्हा मिळणारं ते इथं घ्यायचं. बाय एंट्रन्स फीज, रेव्हेन्यू. बाय ॲडमिशन फी, बाय डोनेशन, जनरल इथं घ्यायचं, स्पेशल लायबिलिटीला घ्यायचं असतं. बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट, ॲसेट विकून काही नफा झाला तर क्रेडिटला. आणि समजा डेबिट बाजू जास्त आली खर्चाची, एक्सपेंडिचरची, त्याच्यातून इन्कम वजा झालं तर मग डिपिसिट, तूट येईल, याला काय म्हणायचं,
एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे खर्च जास्त आहे, ओव्हर इन्कम. पहिलं अकाउंट अशा पद्धतीने तयार करायचं आहे. याच्यानंतर आपल्याला जे बनवायचं आहे ते 73 पानावरती बॅलन्स शीट दिलं आहे. पहा, बॅलन्स शीट नेहमीप्रमाणेच आहे, फायनल अकाउंटसारखंच. परत पाहूया आपण. 73 पानावरचं बॅलन्स शीटचा फॉर्म वहीमध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ॲसेट बाजूला मी वाचतोय. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, फिक्स्ड डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक, सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्चर्स, प्लॅन्ट अँड मशिनरी, इक्विपमेंट्स म्हणजे काही साधनं हत्यारं, प्लेग्राऊंड, एखादा स्पोर्ट्स क्लब असेल तर त्यांचं प्लेग्राऊंड ॲसेट असते संपत्ती, मोटर व्हेकल, लायब्ररी बुक्स, शाळा कॉलेज असतील ना तर त्यांची लायब्ररी बुक्स ही ॲसेट आहे. स्टॉक्स ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ ड्रग्ज म्हणजे औषधं, लोन अँड ॲडव्हान्सेस गिवन, ॲक्रुड इंटरेस्ट, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, हे सगळे ॲसेट आहे. आता लायबिलिटी बाजू पहा. कॅपिटल फंड, याच्यामध्ये ॲड काय कराल, ॲडजस्टमेंटनुसार करायचं असतं ते. ॲड डोनेशन, कॅपिटलाइज असेल तर ॲड एंट्रन्स फीज, कॅपिटलाइज असेल तर, आणि सरप्लस आला तर ॲड सरप्लस. आणि समजा एकच येईल गणितात काहीतरी, एक सरप्लस किंवा डिपिसिट आले तर काय करायचं, लेस. त्यानंतर बिल्डिंग फंड, लायबिलिटी बाजूला लिहायचं आहे. एंडोमेंट फंड, एंडोमेंट फंडसुद्धा कुठं लिहायचं आहे, लायबिलिटी बाजूला. आता एंडोमेंट फंड म्हणजे विशिष्ट कार्यासाठी केलेला तो निधी असतो. उदाहरणार्थ समजा शाळा कॉलेजमध्ये बक्षिसे देतात पहा, तर ते काय करतात, ठराविक रक्कम अशी अकाउंटला, बँक अकाउंटला ठेवून दिली आणि त्या व्याजावरती मला म्हणजे हा जो असतो तो एंडोमेंट फंड असतो. टुर्नामेंट फंड आहे, स्पेशल फंड आहे, चॅरिटी फंड, सन्ड्री क्रिएटर्स माहिती आहे आपल्याला लायबिलिटी बाजूला. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेकडून घेतलेलं कर्ज, अदर लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रिसिव्ड इन्कम, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स आणि लाईफ मेंबरशिप फीज, हे सगळं लायबिलिटी बाजूला लिहायचं. त्यानंतर या टॉपिकमध्ये हे 2 अकाउंट आपल्याला केल्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट महत्त्वाचे असतात. जसे ठीक आहे फायनल अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंट होते पहा, तशा याच्यामध्ये सुद्धा ॲडजस्टमेंट आहेत. त्या ॲडजस्टमेंट आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायचं. त्याचा मी पुस्तकातून डायरेक्ट तुम्हाला फोटो टाकणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते सहज समजू शकेल. ते लिहून काढा तुम्ही सध्या आणि नंतर ते पाठ करायचे. ते ॲडजस्टमेंट एक 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 मी समजून सांगतो. फायनल अकाउंट सारखेच आहे, सोपे एकदम. पहिली ॲडजस्टमेंट समजून घेऊ आपण. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. फायनल अकाउंटमध्ये काय करायचं, आपण संबंधित खर्चामध्ये ॲड करायचं, बरोबर. आणि कुठं लिहायचं, दुसरं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. तसंच दुसरी ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस काय करायचं, आपण फायनल अकाउंटमध्ये लेस करायचं आणि ॲसेट बाजूला लिहायचं. तसंच ॲक्रूड इन्कम, इन्कम बाजूला काय करायचं, ॲड करायचं आहे आणि बॅलन्स शीटचे ॲसेट बाजूला लिहायचं आहे. असे ॲडजस्टमेंट आहेत. ते पुस्तकातून तुम्ही द्या लिहून काढायची, मी त्याचे फोटो तुम्हाला पाठवतो आहे. डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट नेहमीप्रमाणे एक्सपेंडिचर बाजूला लिहायचं आणि ॲसेट बाजूला संबंधित ॲसेटमधून लेस करायचं. कॅपिटलायझेशन असेल तर काय करायचं, इन्कम बाजूला लेस करायचं, जेवढं 50% 30% सांगतात ते ॲडजस्टमेंटमध्ये. आणि लायबिलिटी बाजूला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. काही हिडन ॲडजस्टमेंट आहेत फायनल अकाउंटसारखेच, ते प्रत्यक्ष आपल्याला गणितात समजून येतील. अतिशय सोपा टॉपिक आहे. आपण गणितं सोडवायला सुरुवात करू पुढच्या लेक्चरपासून.